सन्मान्य मंत्री महोदय, प्रश्न अगदी पॉइंटेड आहे। या 2014 मध्ये हा कायदा झाला, 2016 मध्ये या संदर्भातले नियम बनवण्यात आले। कायद्याच्या अनुषंगाने आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला टाउन वेंडिंग कमिटी करायची होती। टाउन वेंडिंग कमिटी केल्यानंतर आपल्याला पिचेस द्यायचे होते सगळ्या हॉकर्सना। आता प्रश्न असा आहे, 2014 मध्ये कायदा झाला, 2016 मध्ये नियम झाले, आज आपण 2026 मध्ये आहोत। 12 वर्ष आणि 2014 मध्ये टिसचा सर्वे झाला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा। त्या सर्वे मध्ये 2014 ला आपण पात्र हॉकर्सची लिस्ट फायनल केली। आता मला एक गोष्ट सांगा, 2014 पासून 2026 पर्यंत जे पात्र हॉकर्स आहेत त्यांचा दोष काय आहे? त्यांना आपण वंचित का ठेवलं आहे त्यांच्या रोजगारापासून? आणि नंबर 3, नंबर 3, एक ह्याच्यात समजून घ्यायला पाहिजे की आपल्याकडनं दिरंगाई झाली आहे। काही कारणं असतील, सबज्युडिस मॅटर असेल, कोर्टात विषय असेल, परंतु 2014 पासून 2016 पर्यंत केंद्र शासन त्यांना 10,000 20,000 रुपये लोन देतं तिकडे टाउन वेंडिंगसाठी। आणि असं असतानाही जर का त्यांना आपण त्यांच्या रोजगाराची संधी देऊ शकत नसू तर हा त्यांच्यावरती स्पष्टपणे अन्याय आहे। त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की 2014 मध्ये जी पात्र यादी झालेली आहे त्या पात्र यादीच्या अनुषंगाने या सगळं पात्र हॉकर्सना आपण टेम्पररी पिचेसची सोय करून द्यावीत। ज्या वेळेला तुमचं लिटिगेशन संपेल आणि तुम्ही टाउन वेंडिंग कमिटी मार्फत परमनंट पिचेस द्यायचं काम कराल त्यावेळेला टेम्पररी पिचेस विड्रॉ करा। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हॉकर्सच्या संदर्भामध्ये आपण जो निर्देश दिलेला आहे की 2014च्या पात्र यादीप्रमाणे त्यांना तात्पुरत्या स्वरूपाची पिचेस अवेलेबल करून द्यावीत, अशा पद्धतीचे निर्देश महानगरपालिकेला देण्यात येतील।